हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खरंच खूप मनापासून आभार मानते तुमचे. तर आज सकाळीच मी हे काम करायला घेतलेलं होतं बाल्कनीतलं. ते म्हणजे हा मनी प्लांट खूपच जास्त वाढलेला आहे आणि त्याचे सगळे वेल आहेत ना, वरच्या साईडने सगळे जमिनीवरती कुंडीच्या खाली यायला लागलेले होते. तर बरेच दिवस झाले म्हणत होती की त्याला व्यवस्थित असं अडकवून घेईल असं. पण असंच दुसरी कामं करण्यामध्ये आपला जो काही वेळ आहे तो निघून जातो आणि जे काम काही वेळेस करायचं राहिलं ते राहूनच जातं. तसंच हे राहून गेलेलं होतं. तर आज म्हटलं काही करून सगळ्या कामांच्या आधी ना हे वेल व्यवस्थित अशी अडकवून घेते. कारण आता आम्ही 2-3 दिवस अलिबागला गेली ना, त्यावेळेस काय झालं, जायच्या आधी माझ्याने झाडांना पाणीच घातलं गेलं नाही. अचानक जायचं ठरलं. तर बऱ्याच झाडांची पानं आहेत ना, पूर्ण अशी कोमेजून गेलेली होती आणि सुकून गेली डायरेक्ट. तर याची पानं तशीच झालेली होती. आधी त्याची सगळी सुकलेली पानं मी काढून घेतली आणि सगळे वेल खाली काढून मग व्यवस्थित आधी मी सगळेच सोबत अडकवायला जात होती ना, तर व्यवस्थित काही होत नव्हतं. ते असं खालीच येत होतं. त्याच्यामध्ये अजून बराचसा वेळ गेला. तर मग त्याला एक करून अशा पद्धतीने ती वेल व्यवस्थित अशी अडकवून घेतलेली होती. ही काठी जशी अडकवलेली आहे ना मध्ये, त्याला सुतळीने मी असं व्यवस्थित असं कव्हर करून घेतलेलं आहे. त्यामुळे वेल ना व्यवस्थित राहते. एकदा ना ते आपल्या नागवेलीच्या वेलासाठी सुद्धा मला तसंच काही करावं लागणार आहे. कारण ना त्याला असं जागाच नाही आहे व्यवस्थित अशी ग्रो व्हायला, त्यामुळे. आणि बरीचशी पानं त्याची लवकर सुकतात. एक दिवस जरी पाणी नाही घातलं ना, तरीसुद्धा त्याची पानं म्हणजे अशी कोमेजून आपोआपच गळायला लागतात. तर चला, मस्त छान असं हे झाड व्यवस्थित असं झालेलं आहे आणि छान वाटतंय आता. वेल असं व्यवस्थित वाटतं, मग जर व्यवस्थित करून झालेलं असं एकसारखं वाटतं खालून. आणि जे असे वेल वगैरे असतात ना, त्यांना जर सावलीच्या साईडने जर ठेवलं ना, तर ते व्यवस्थित असे राहतात, हिरवीगार त्याची पानं राहतात आणि चांगले दिसतात सुद्धा. तसंच आता बघू, आता अशी काठी नाही आहे माझ्याकडे, तर याच्यासाठी करून घेतली असती मी, जो आपल्या नागवेलीचा वेल आहे ना त्याच्यासाठी. तर आणावी लागेल आणि तशाच पद्धतीने करून घ्यावं लागेल. मग अजून मस्त छान ग्रो जो आहे ना आपला नागवेलीचा वेल पण होईल आणि किती सारी झाडांची पानं वगैरे जी आहेत ना, ती सगळी निघालेली होती. पूर्ण सुकून गेलेली होती पानं बाकीची. तर ती सगळं तिथं व्यवस्थित अशी सगळ्या झाडांची पानं-बिनं काढून झाडून घेतली बाल्कनी. आणि त्यानंतर मग आपल्या झाडांचं पाणी वगैरे जे आहे ना, रोजच म्हणजे उन्हाळ्यात तर आता रोजच्या रोज पाणी घालणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा छान हिरवीगार वगैरे आपली झाडं जी आहेत ती मस्त राहतात. जरी फुलं येत नसली ना, तरी अशी हिरवळ जर असली ना बाल्कनीत, तर बघतानाच आपल्याला जरा फ्रेश असं वाटतं. तर तसंच पण मोगऱ्याला 2-3 फुलं येत आहेत. मध्ये पाण्याचा गॅप पडला ना 2-3 दिवस, तर 2-3 कळ्या गळून गेल्या खाली. पण आता व्यवस्थित रोजची 2-2, 3-3 फुलं येतात त्याला महादेवांसाठी. मग मी ती फुलं वाहत असते आणि छान मस्त सुगंध पण देवघरामध्ये येत असतो मोगऱ्याचा. एवढं सगळं पाणी घातलेलं होतं. वरून पण मी झाडांना थोडं पाणी जे आहे ना शिंपडून देत असते, जेणेकरून छान व्यवस्थित असे दिसतील त्यासाठी. तर पूर्ण बाल्कनी ओलीच झालेली होती. तर म्हटलं आता पूर्ण बाल्कनीमध्ये एक बादली पाणी टाकून स्वच्छच करून घेऊया. तर पूर्ण बाल्कनी मस्त छान अशी धुवूनच टाकली आणि व्यवस्थित अशी क्लीनही झाली. कारण झाडांची पानं सतत हवा आली की खूपच जास्त झाडून पुसून घेतलेली असली ना, तरीसुद्धा रोजच्या रोज खराबच होत होती. त्यासाठी एक दिवस वेळ काढून ती सगळी सुकलेली पानंच काढून घ्यायची होती मला. आणि ते जर सकाळीच काम झालं तर ठीक, नाही तर काय होतं, घरातली कामं आवरून मग ते आवरायला घेईल असा विचार करत बसत होती ना, तर ते काही होत नव्हतं. मग राहूनच जायचं एकदाची कामं झाली की. पण असो, आज सकाळीच मस्त छान बाल्कनी क्लीन झालेली आहे. मुहूर्त लागला तिला शेवटी आज. आणि वरती जिथे बैलजोडी वगैरे मी ठेवलेली आहे ना, तिथे ते सुद्धा व्यवस्थित आवरायचं होतं, पण ते राहूनच गेलं. खाली सगळं मी बाल्कनी क्लीन केली. बघू आता तेही एखाद्या दिवशी आता होईल करून. आणि त्यानंतर घरातलं जे काही होतं ते आज बरंचसं काय कामं काढून घ्यायची होती मला. कारण साफसफाई खरं सांगू का, किती करायची, जेवढी केली ना तेवढी कमीच आहे.
आत्ताच परवाच्या दिवशी किचनमधलं जे होतं ते संपूर्ण आवरून झालेलं होतं, तरी बाकीचं काही राहिलेलं आहे. काचेच्या बरण्यांचं सेक्शन वगैरे जे आहे ना, ते अजून राहिलेलंच आहे. पण हळूहळू एक-एक करून जर आवरत राहिलो, तर आपली कामंही वेळेवरती होतात किंवा आपल्याला स्वतःसाठी वेळसुद्धा थोडा देऊ शकतो आपण. कारण एकाच दिवशी जर सगळं काढायचं म्हटलं, तर मग खूप जास्त कामाचा लोड येत असतो. अजून थोडे दिवस सुट्ट्या आहेत, तोपर्यंत हळूहळू का होईना एक-एक करून पूर्ण घर मस्त छान क्लिनिंग करत राहिलो तरी आरामामध्ये होऊन जातं. तर तसंच हॉलची क्लिनिंग करायचं आज ठरवलेलं होतं. बारीकशी धूळ जी आहे ना, ती पूर्ण फर्निचरवरती रोजच्या रोजच पुसून घ्यावी लागते. कारण डार्क रंगाचं असल्यामुळे ते आधीच्या घरात केलं गेलेलं आहे. नाहीतर मी आता डार्क रंगाचं कुठलंच फर्निचर ठेवलेलं नाही आहे. पूर्ण जसं म्हणजे आपल्या घरामध्ये कलर असे लाईट राहिले ना, तर तेवढं घर फ्रेश आणि छान वाटतं. आणि तेवढंच आपलं घर खूप जास्त मोकळं आणि सुटसुटीतसुद्धा वाटत असतं. पण आता हे आधी केलं गेलेलं आहे. बघू आता पुढे अजून चांगलं आहे सध्या तरी. पण देवघर मला दुसरं बनवून घ्यायचं आहे. तर ते जेव्हा करेल ना, तेव्हा समोरचा सुद्धा विचार चालू आहे, की टीव्ही युनिटसुद्धा दुसरं नवीन करून घ्यावं. पण बघू अजून कधी होतं तर. आणि ज्या समोर भिंती आहेत ना आपल्या घरातल्या, त्यासुद्धा जर अशा लाईट कलरमध्ये असल्या ना, तरीसुद्धा घर मोकळं आणि जरा मोठं असं वाटत असतं. आपल्याला फ्रेश वाटतं घरामध्ये जरा. तर हे सगळं बाकीचं आवरून झाल्यानंतर मला आज पडदे काढायचे होते धुण्यासाठी. कारण पडदेही आता दिवाळीनंतर धुतलेच गेलेले नव्हते आणि काढलेच नव्हते. त्यांना ना धुवायला काही नाही, पण काढायला, लावायलाच थोडे ते जड जातात. कारण मोठा रॉड असल्यामुळे हा जरा एकटीने काढायचं म्हटलं तर मग थोडं जड जातं आणि काढून तर घेऊ आपण, पण अजून लावायच्या वेळेस इतकं त्यांची झंझट असते ना, तर असं कोणी एखादं व्यक्ती मदतीला असला ना, तर मग जरा बरं पडतं. पण मग घरात कोणी नसेल तेव्हा एकटीलाच करायचं म्हटलं म्हणजे थोडं अवघड जातं ते. तर तेच आज एक-एक करून आज काही हाताने धुणार नव्हती, मशिनीलाच लावणार होती. माझे हे जे पडदे आहेत ना, त्यांना ज्या गोंडे आहेत ना असे मशीनमध्ये जर लावले, तर ते गोंडे सगळे निघून जातात त्यांचे आणि तुटतात एक-एक करून. पण आज म्हटलं चला जाऊ दे, एक-एक करून मी आज मशीनलाच लावणार आहे. घरी काही म्हणजे हाताने काही वॉश करून घेणार नाही आहे. मशीनला मस्त छान स्वच्छ क्लीन निघून जातात ते. आणि आता इथून पुढे पाण्याचं काही सांगू शकत नाही. पाणी थोडं वेळेवरतीच येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस होता जरा रिलॅक्स, तर म्हटलं चला पटकन थोडीफार साफसफाई आपण करून घेऊया आणि पौर्णिमा वगैरेही आहे. तर घरातली बरीचशी काय साफसफाई पण करून घ्यायची होती. त्यासाठी आधी झाडझटक जे काही होतं ना ते आवरून घेतलं आणि हॉलचे हे आधी 4 पडदे टाकलेले आहेत. जास्त याच्यात बसत नाही. आता 2-3दा करून मला मशीन लावावी लागणार आहे बेडरूमचे आणि परत अजून पुढचे जे आहेत हॉलमधले 2 पडदे हे समोरचे राहिलेले आहेत ते त्यांच्या टाकण्यासाठी अजून 2 वेळेस तरी परत पुन्हा मशीन लावावीच लागणार आहे. पण असं तोपर्यंत अजून माझी बरीचशी बाकीची कामं जी आहेत ती होत राहतील. तोपर्यंत पडदेही धुणं होऊन जाईल. असं एक-एक काम स्टेपनुसारच आज ठरवलेलं होतं, की आधी हे करून घेऊया, नंतर ते करून घेऊया असं आणि हळूहळू पूर्ण साफसफाई जी आहे हॉलची ती आजच्या दिवशी करून घेऊयात. आणि पौर्णिमा, अमावस्या वगैरे हे जर असलं ना, तर मी खास करून हॉलमधलीच क्लिनिंग त्या दिवशी करत असते. शेवटी शनिवारसुद्धा होता आणि मग त्या दिवशी तर माझी हॉलचीच क्लिनिंग असते. जास्त करून मी झाडे वगैरे काढणं ते हे सगळं हॉलमधली कामं ह्या दिवशी करून घ्यायची असतात मला शनिवारच्याच दिवशी. आठवड्यातून 1 दिवस ठरवलेलाच आहे. एखाद्या दिवशी इकडे-तिकडे जाणं-येणं झालं तेव्हा थोडाफार गॅप पडतो मध्ये. आणि हे जे रॉड आहेत ना आपल्या पडद्यांचे त्यांनासुद्धा पुसून घ्यावं लागतं कारण त्यांच्यावरती सुद्धा धूळ जमा झालेली असते आणि जेव्हा मग पडदे धुवायला काढतो तेव्हा आणि अधूनमधून एखाद्या वेळेस मग जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना तेव्हा एखादं कापड होतं मारून. पण जेव्हा अशा पद्धतीने पूर्ण खाली काढलेलं असलं ना तेव्हा व्यवस्थित असे पुसून घ्यावे लागतात त्यांनासुद्धा. म्हणजे आता इथून पुढे 4-5 महिने काही बघायचं काम नाही आहे पडद्यांकडे. आता पावसाळा सुरू झाला म्हणजे एकतर कपडेच वाळत नाही, तर पडद्यांचा तर एक काही प्रश्नच नाही आहे. पण आपण ना बऱ्याच वेळेला असं करू शकतो, की धुवून झाले ना, तर जिथे आपण आता मशीनमध्ये जर कपडे स्पिन करून झालेले असले पडदे वगैरे, तर धुतल्यानंतरसुद्धा आपण जिथल्या तिथं लावून दिले ना त्यांना, तरीसुद्धा ते आरामात सुकून जातात. मशीनमध्ये स्पिन झालेले असले तर. पण जर मशीन नसेल आणि हाताने धुतलेले असले, तर मग बाहेर उन्हामध्ये टाकण्याशिवाय काही पर्याय नाही आहे त्यांना. आणि जर वाळवण्यासाठी जागा नसेल आपल्याला आणि मशीन असली, तर पटकन मशीनमधून काढून जिथल्या तिथं जरी त्यांना लावून दिले आणि मोकळं व्यवस्थित असं सुटसुटीत करून घेतले ना, तरीही पडदे मस्त छान आरामामध्ये सुकून जातात. आणि ह्या ज्या फ्रेम लावलेल्या आहेत ना विंडोला,
त्याच्यावरती सुद्धा बारीक असा मातीचा म्हणजे धूळचा थर जो आहे ना तो झालेला असतो आणि तोही वेळच्या वेळी जेव्हा क्लिनिंग काढते ना तेव्हा पुसावा लागतो. नाहीतर बऱ्याच वेळेला तिथे सुद्धा म्हणजे असा काळसर पट्टा जो आहे ना तो होऊन जातो. कारण लाद्यांच्यावरती आपण खालच्या साईडने सुद्धा बघतो घरामध्ये ज्या छोटी साईड पट्टी लावलेली असते ना त्याच्यावरती सुद्धा धूळ जी आहे ना ती जमा झालेली असते आणि ती वेळच्या वेळी पुसूनच घ्यावी लागते. आणि आता तर कलर सध्या म्हणजे असे वॉशेबल असतात घरामध्ये, त्यामुळे पूर्ण भिंती जरी पुसून घेतल्या तरीसुद्धा चालतात. म्हणजे असे डाग वगैरे हातांचे काही ना काही लागलेलेच असतात बऱ्याच वेळेला. तर वॉशेबल कलर जर असला तर भिंती पण आपण व्यवस्थित ओल्या कापडाने मस्त पुसून घेऊ शकतो आणि छान निघूनसुद्धा जातात भिंती. म्हणजे आपल्याला घराला ना सारखं सारखं रंग द्यायची गरजसुद्धा पडत नाही. जेव्हा काही सणवार वगैरे काही असलं तेव्हा किंवा जास्त खराब वगैरे झालेल्या दिसल्या की आपण पटकन त्यांना पुसून घेऊ शकतो. पण ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ज्यांना वेळ नाही आहे मुलांना सांभाळून वगैरे त्यांचं जरा थोडं अवघड जातं. आज सकाळ सकाळीच 9:30 ते 10पर्यंत ही सगळी कामं करून घ्यायची ठरवलेली होती. कारण ह्या दोघी सिद्धी आणि वेदू झोपलेल्याच होत्या अजून. तर त्या उठेपर्यंत हे सगळं काही मला आवरून घ्यायचं होतं. तर ते सगळं काम ठरल्याप्रमाणे आज पूर्ण असं कंप्लीट झालेलं होतं आणि सुट्ट्या आहेत तोवर मुलांनाही थोडा वेळ मग मी अजून काही एवढं हे करत नाही. 9:30 पावणे 10पर्यंत त्यांना काही उठवत नाही आणि त्यानंतर मग त्या उठल्या परत मग बाकीचे सगळे पडदे वगैरे एक 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 करून धुणं वगैरे मशीनमध्ये चालूच होतं. आणि माझ्या वेदूने मला आज पूर्ण देवघर क्लीन करून दिलेलं होतं. उठल्यानंतर तिची अंघोळ वगैरे झाल्यानंतर पूर्ण देवघरातून देव काढून कापड वगैरे बदलवण्यासहित तिने पूर्ण आज देवघर स्वच्छ असं करून घेतलेलं होतं आणि तेवढं काम तिने माझं हलकं करून दिलेलं होतं आज. कारण पौर्णिमा आहे म्हटल्यावर देवघर आवरणं ठीक आहे. आज मंगल कलश मी उद्याच्या दिवशीच भरणार आहे म्हणजे रविवारी. पण आता म्हटलं हिने पूर्ण देवघर आवरायला काढलेलंच आहे तर मी तो कलश पण छान व्यवस्थित घासून घेतला आणि मंगल कलश पुजून घेतलेला होता. बाकीचं जे काही तांदूळ वगैरे चेंज करायचे आहेत ते उद्याच्याच दिवशी करणार आहे. जसं की अन्नपूर्णा मातेचे आपले हे उरधने आहेत त्याच्यातलं धान्य किंवा कलशाच्या खालचे हे सगळं उद्याच्या दिवशी कंप्लीट करणार आहे. तर आज मस्त छान अशी पूजा वेदूने केलेली होती आजची सगळी. जोपर्यंत वेदूने सगळं देवघर व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं तोपर्यंत माझीही घरातली बरीचशी कामं होती ना तीच छोटी मोठी पूर्ण सगळी झालेली होती. आणि त्यानंतर मग शेवटी हे राहिलेलं होतं की आपले बाहेरचे जे अडकवण्याचे आर्टिफिशियल जे तोरणं आहेत ते आपल्या देवघराजवळचे आपल्या घरातले असे बरेचसे काढले म्हणजे खूप जास्त जमा होऊन जातात आणि त्यांच्यावरती बारीक धूळ बसलेली असली की ते काळपट होऊन जातात. त्यामुळे तेही आज सगळे धुवायला काढलेले होते. आधी मी सुरुवातीला पाण्यामध्ये एकच माझं सोल्युशन आहे. कपड्यांचं जे काही लिक्विड आहे ते थोडंसं टाकायचं आणि जे आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे ना आता हे एकदा छान व्यवस्थित असं रगडून रगडून पूर्ण असं पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि पुन्हा परत एखादं पाणी घेऊन मग एकदा अजून परत अशाच पद्धतीने क्लीन करून घेईल. छान मस्त चकाचक होऊन जातात. 2-3 महिने नाही धुतलं तरी आरामामध्ये राहतात व्यवस्थित असे. आणि देवघर जर क्लीन करायला मी लागली असती तर परत त्याच्यामध्ये 1.5 ते 2 तास माझे कसेही गेले असते. कारण देवघर आवरायचं म्हटलं म्हणजे खूप जास्त उशीर लागतो पूर्ण डीप क्लिनिंग करायची असली तर. आणि तेवढंच काम माझं हलकं झालेलं होतं. नाहीतर कसेही माझे 1.5 ते 2 तास आरामामध्ये त्याच्यात अजून गेले असते. तेवढ्या वेळात अजून आपण काय ना काय बरीचशी कामं करून घेऊ शकतो किंवा तेवढंच आपल्यालासुद्धा एखादं काम जर कोणी केलं तर मनाला जरा बरं वाटतं. आणि खास करून तर आपलं असंच असतं गृहिणीचं थोडं जरी कोणी मदत केलेली असली ना तर मग जरा आपल्याला बरं वाटतं. आणि एकटीनेच सगळं करायचं म्हटलं म्हणजे थोडं आपल्याला मग चिडचिड वगैरेही होते. पण हळूहळू एक एक जबाबदारी जर थोडी थोडी प्रत्येकावरती देत राहिलं तर मग तेवढाच आपल्या कामाचा लोडसुद्धा कमी होतो आणि वेळेवरती आपलं काम आपण करून घेऊ शकतो किंवा तेवढा वेळ स्वतःसाठी परत आपण देऊ शकतो. चला आज खूपच जास्त क्लिनिंग जी आहे ना ती पूर्ण अशी झालेली होती हॉलची पूर्णपणे. आणि फॅन तेवढे राहून गेले पुसायचे. बघू आता एखाद्या वेळेस वेळ मिळाला की मग करून घेऊयात. आता हे तोरणं वगैरेही धुवून झालेली होती. मशीनमध्ये पूर्ण जे पडदे होते ना बेडरूमचे हॉलचे सगळे काही धुवून झालेले होते. चला ताईंनो
मस्त अशा छान साफसफाईच्या मोटिवेशनसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.